सो हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. सो आता आम्ही आलो आहे प्रॅक्टिससाठी समोर कॉलेजच्या समोरच्या गार्डनमध्ये. माझ्या फ्रेंडच्या काकाचं गार्डन आहे, मग ते आम्हाला इथे घेऊन आले प्रॅक्टिससाठी. की मस्त आहे गार्डन, बघा ना किती मस्त आहे. आणि हे सगळे आता चालले आहेत पुढे. इथे काही सकाळ सकाळचं काम चालू आहे. एकदम पूर्ण असं ग्रीन 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 गार्डन आहे. डोक्यावरती पण अजून आमचा तो सार्थक त्याला पण प्रॅक्टिस पाहिजे आणि मला पण म्हणजे जास्त बरी झाली पाहिजे कारण स्टेजवरती करायचं. माणूस कसं आहे आता एकट्यामध्ये किती पण करतो पण चार माणसांसमोर तो घाबरतो आणि लाजतो. म्हणून प्रॅक्टिस लवकर चालू केली आणि टाइम आहे म्हणून घेऊन टाकलं होताला आलो की मी आणि तू मला मला दे मला पण देऊन टाकायला चालायचं का बघताय किरकिरी चालू आहे इथे जरा इग्नोर करा ते गाईस. तुम्ही माझ्याबरोबर खुश राहा वाटते ती ड्रॉइंग पूर्ण करू का थोडी करू? पूर्ण बघू. टाइम मॅनेजमेंट. आणि आज गाईज वाईट पण वाटतंय अजितदादांबद्दल, म्हणून आज खाली मंदिर उघडलं नाही. आज आरती पण नाही करणार. मी पण घरी संध्याकाळची पूजा नाही केली आज. पण जे होणार होतं ते वाईट तर वाटतंच त्या गोष्टीचं, पण आपण असं गपचूप पण नाही बसू शकत ना. सो गाईज अजून अर्धा तास झाला तसंच ते हे बघ तसंच पडलंय. जसा तो विषय आला ना मनात, मूडच गेला तो. आज सकाळपासून जसं ते कळले तेव्हापासून टी व्हीला न्यूजच लागली आहे. मग अशी भाव आलता त्यावेळेस थोडं काय त्यांनी लावलं वेगळं, नाहीतर जसं कळालंय पप्पांनी न्यूजच लावली आहे. सकाळपासून टी व्हीला न्यूजच चालू आहे सगळं. काय सांगू गाईज, असं नाही की मी एकटाच हे करतोय, सगळेच बारका भाऊ पण. सोडा. सो गाईज भेटू तुम्हाला थोड्याच वेळा. सो गाईज मी आणि मम्मी आता चाललोय कचरा टाकण्यासाठी खाली. आता कचरा टाकून येतो थोड्याच वेळा बघतोय. सो गाईज आता आम्ही चालू आहे घरी. जिथे बघून तिथं ती खर्च चालू आहे. मंदिरात आज आरती पण नाही केली पप्पा तिथे. सो गाईज आता आलो कचरा वगैरे टाकून हातपाय धुतले आता. आणि जिथं बघल तिथं तेच चालू आहे. वाईट पण वाटतंय आज त्या गोष्टीचं, पण जे होणार तर ते झालंच.
आणि त्याच्यामुळं मग अशी तुम्हाला सांगितलंच की मंदिराची आरती पण नाही केली. आय थिंक उघडलं पण नाही मंदिर. लाईट वगैरे लावली आणि आलेत. पप्पा तर सारखंच न्यूज लाव काय झालंय, मला करमत नाही आज. कामाला पण नाही गेले पप्पा आज, घरीच आहेत. सो भेटू तुम्हाला थोड्याच वेळात, बघू काय करता येईल काय नाही. सॉरी गाईज, आजचा ब्लॉग छोटा झाला तर झाला. आज तर काहीच मी तुमचा लाडका हरीश आणि हा तुमचा दादा काढत आहे ड्रॉइंग. सो गाईज त्याची आता मी रिपेंटिंग करतोय. हे लाईट कलर केलं होतं ना, मग त्याच्यावरती आता डार्क कलर करायचं होतं आणि थोडेफार टचअप द्यायचे, थोडी फिनिशिंग बाकी आहे, ते करतोय आता. परत केस तर काहीच बघा, तर काहीच बघू शकता. सो गाईज आज फायनली ड्रॉइंग रेडी झाली आहे. आता मला नाही वाटत ह्याला काय करायची गरज आहे, पण तरी काय सांगता येत नाही, मला काय पण करू शकतो नंतर पण ह्याला. पण आता तर मला असं वाटतं की फायनल झाली आहे. खूप छान वाटते. आता हे सगळं काढायचं, सगळं सामान ठेवतो आणि परत काढतो. सकाळी पप्पा बातम्या वाहिली. सो गाईज आता ह्याच्या या टेप वगैरे काढून घेतो आणि बघतो आता काय करायचं ह्याचं. म्हटलं का नाही गाईज, मला काय तर काय वाटणार. मग आता मी जस्ट काढल्या, कागद बाजूने कट केला आणि आता मला आठवलं इथं नाव लिहायचंय. सो गाईज आता वाजली तर रात्रीची 12:30 आणि ही ड्रॉइंग रेडी झाली आहे. ते नाव लिहायचं होतं ते पण लिहिलं. त्याचं लिहिलं आहे येडू राणी आणि हे पेंटिंग. सो गाईज या ब्लॉगलाच इथेच एंड करूयात. लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. बाय.